नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. बरेच महिने राईड नाही झालेली. जवळपास कासपाटाची राईड झाली, त्यानंतर राईड नाही केली आपण. आता जवळपास 4 महिने तरी कमीत कमी झाले असतील. आणि आज बऱ्याच दिवसांनी राईडला निघालो आणि आता ही राईड आपली आहे, मोठी राईड आहे. 15 दिवसाची राईड आहे, देवभूमी उत्तराखंडची. तर त्यासाठी आपण आज चाललेलो आहे. टोटल 3 आहेत, तर त्या एक जण आग्र्यापर्यंत आहे त्यातला, आणि बाकीचे 2 जण आम्ही बाकी पुढची राईड थ्रू आउट करणार आहे सगळी. तर असा प्लॅन आहे. आता गाडी आपली रेडी आहे. जवळपास 15-20 मिनटं ह्यालाच जातात राईडला जायचं म्हटलं की. तर तयारी झालेली आहे सगळी. चला आता गाडीवर बसतो आणि मग राईड चालू करतो. पुढचं सगळं नंतर सांगतो. राईडमध्ये सगळं बाकीचे काय आहे ते गाडीवर बसल्यावर सांगतो. राईड टू उत्तराखंड बिगिन्स. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हर हर गंगे, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मच अवेटेड राईड आहे आपली ही देवभूमी उत्तराखंडची. 15 दिवसाची राईड आहे टोटल. तर ॲक्च्युली ह्यावेळेस कसं झालं ना की रायडर मेनियाला जाता आलं नाही गोव्याला, मोटोवर्सला, कारण घरचं एक लग्न कार्य होतं त्यामुळं. त्यानंतर मग बॉब एमसीचा रायडर मेनिया उत्तराखंडमध्ये होते आता 6, 7, 8 तारखेला. तर त्यासाठी आपण निघालो आहे आता. हे रायडर मेनियाचा इव्हेंट तिकडचा एकच दिवस अटेंड करेल. बाकी दिवस मग आमचा बाकीचा थोडेसे प्लॅन आहेत, तर ते तुम्हाला डे बाय डे कळतच जातील. तर ते एक्झिक्यूट करायचे आहेत. असा एकंदरीत प्लॅन आहे. तर आजचा आपला पहिला दिवस आहे. आज आपला पहिला दिवस आहे. टाईम झाला आहे 5:45 आणि आपल्याला पोहोचायचं आहे 6 वाजता मोशीमध्ये. मीटिंग पॉईंट आहे मोशीचा. तर ऑलरेडी तिथं येऊन थांबलेले आहेत. मलाच लेट झालं आहे कारण हे सामान लावणं, हे सगळं कॅमेरा लावणं, हे सगळ्या गोष्टीत थोडासा वेळ गेला. ऑलमोस्ट मीटिंग पॉईंटला पोहोचलेलो आहे. सिप्पी म्हणून आपला एक मित्र आहे, तो आलेला आहे. पुढं शुभम आलेला असेल बहुतेक, आणि रोहित म्हणून एक आहे. तर तो आपल्याला सी ऑफ करायला आलेला आहे फक्त राईडसाठी. तर तो एक पुढे असेल. अशा पद्धतीने मीटिंग पॉईंटला पोहोचलेलो आहे. मंडळी थांबलेली आहेत. येऊन थांबला आहे. अरे आपण येऊन थांबला आहे. आपला विवेक, शुभम आहेच, सिप्पी आहे. तर असं मीटिंग पॉईंटला पोहोचलो आहे. शुभमची गाडी, माझी गाडी, रोहितची गाडी, रोहित, विवेक, सिप्पीबाई, शुभम, सिप्पीबाईची गाडी, क्रोम, आणि ती विवेकची गाडी नॅनो. सर आता आपला आजचा, आता इथं आवाज किती येतो आहे माहीत नाही, पण पहिला स्टॉप आहे आपला इंदोरचा. तर चलो आता राईड स्टार्ट करू. थोडं पेट्रोल पण भरायचं आहे, ऑलरेडी लेट झालेलं आहे. चलो मी पुढं थांबतो आता पेट्रोल पंपवरती पहिलं. हां, मी पेट्रोल भरायला थांबतो पुढं पहिलं. चलो रोहित, विवेक, चलो बाय बाय. भेटू नंतर राईडला. चलो आता डायरेक्ट 13-15 दिवसांनी. हां, 15 दिवस. सिप्पी बाय, मी पुढं थांबतो पेट्रोल भरायला फक्त. इथं शेलचा पंप आहे. शेलच्या पंपावरती ते एक लफडं आहे की उतरायला लावतात गाडीवरनं खाली. आता बघू, रिक्वेस्ट करू त्यांना, बाबा एवढं सामान आहे, असंच भरा. तर 12 लिटर पेट्रोल, 12.25 लिटर पेट्रोल बसलेलं आहे. चलो आता काळजी नाही. तर इव्हेंटचं तर काही 3 दिवसाचं बुकिंग नाही केलेलं आम्ही, तर सिप्पीने केलेलं आहे. तर सिप्पी आपल्याबरोबर दिल्लीपर्यंत आहे, म्हणजे आग्र्यापर्यंत आहे रादर म्हणता येईल. नंतर तो तिथनं जाईल. त्यानंतर शुभम आणि मीच आहे. मग आम्ही पूर्ण सर्किट मारून येऊन मग शेवटी एखादा दिवस इव्हेंटला द्यायचा, असा सध्याचा प्लॅन आहे. डे पासेस नाही आहेत इव्हेंटचे. बघू आता कसं होतं आहे ते. टाईम झाला आहे 7:07 बऱ्यापैकी उजेडलेले आहे बघा बाहेर. आता थोडंसं कसं आहे की डिस्टन्स कवर करायला जरा बेटर पडेल. हे उजेड असला की थोडंसं कसं
स्पीडअप करता येतं गाडी. बघा हा मग अशी तेवढं गार नव्हतं, म्हणजे जिथनं आपण आलो मीटिंग पॉईंटला तोपर्यंत थंड नव्हतं. आता तसं पुढे मोकळा हे पट्टा येतोय ना सगळा, तसं मस्त जरा चिल्ड वातावरण होतं आहे. एवढी थंडी नाही आहे तशी म्हणायला. आता फॉगी थोडंसं आहे, थंडी एवढी नाही आहे आत्ता तरी इथं तरी. पुढं माहीत नाही, आता आज दुपारी होईपर्यंत तर गरमीनीच होरपळून निघायचं काम होईल दुपारी. आणि बाकी मग उत्तराखंडमध्ये गेल्यावरती तिकडे तर काही थंडी असेलच प्रोबॅबली. आता जिथं एक स्टे आहे आपला औलीच्या जवळ उर्गम व्हॅलीमध्ये, जोशीमठच्या तिथं उर्गम व्हॅली आहे. उर्गम व्हॅलीमध्ये एक आपल्या मित्राचे रायडर जुना, जो पहिला पुण्यातच राहिला होता, ॲमडॉक्सला कामाला होता, आपल्यासोबत लेह राईड केली होती त्यांनी 2015ची. तर त्यांनी नंतर ॲमडॉक्समधला जॉब सोडला आणि तो आता फुल फ्लेज तिकडं सेटल झालेला आहे. त्यांनी तिकडे एक जुनी प्रॉपर्टी घेतलेली आहे आणि ती प्रॉपर्टी घेऊन डेव्हलप करून तिथं होमस्टेचं एक बिझनेस चालू केलेला आहे. आता त्याची स्टेटस मी स्टोरीज वगैरे बघत असतो ना, तर काल परवाच्या त्याच्या स्टोरीमध्ये मस्तपैकी स्नोफॉल होतानाचा त्यांनी स्टोरी टाकलेली आहे. तर होपफुली आता गेल्यानंतर आपल्यालाही तसंच काहीतरी वातावरण बघायला मिळेल. तर त्याच्याकडे जायचा प्लॅन आहे राहायला. फक्त ते एकच त्याचं काल मी त्याच्याशी बोलून घेतलं. तो म्हणला फक्त कसं आहे की गाड्या अलीकडे 1 किलोमीटर लावावं लागतात आणि 1 किलोमीटर हाईक करून जावं लागतं. म्हणलं ठीक आहे, फक्त आता ह्या सॅडल बॅगचं वगैरे कसं काय, तर तो म्हणला आहे काल की खच्चरवरती वगैरे टाकून आपण सॅडल बॅग स्टेपर्यंत नेऊन ठेवू. म्हणलं ठीक आहे, मग काय अडचण नाही, आपण तर 1 किलोमीटर चालू शकतो, तुम्ही हाईक करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर तिकडचा एक प्लॅन आहे. आणि बघा राईटला आता कॅमेरा किती चांगला प्रकारे कॅप्चर करतो आय डोंट नो. हे बघा मस्त रेड आहे सूर्य, असं एकदम ऑरेंज म्हणता येईल. सनराईज झालेला आहे, सूर्यदेवतेचं दर्शन झालेलं आहे. आणि आता थोडासा अजून एक तासाभरात जरा चांगलंपैकी गरम व्हायला चालू होईल. जरा थोडं आता थंडी जरा वाटते आहे थोडीशी, तर ती थोडीशी नंतर गरमीमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. आता मला हे काय झालं आहे माहिती का, की पूर्वी ना, म्हणजे पूर्वी इन द सेन्स मी ज्या प्रयागराज राईडला गेलो होतो ना, तर त्यावेळेस टेम्परेचर पण शो करत होतं ह्याच्यामध्ये ओडोमध्ये. आता तिथं करत नाही आहे. मला वाटतं मोबाईल कनेक्ट केला तर कदाचित ते डेटा कलेक्ट. हे बघा सनराईज आणि हे बघा सिप्पी. पहिला ब्रेक आणि आहे आता कुठे येते नाही सांगता येतं, पण 100 किलोमीटर घरापासून झालेलं आहे आणि मोशीपासून जवळपास 70 किलोमीटर झालेलं आहे. तर जरा चहा घेतो, चहा घेऊन मग परत स्टार्ट करतो. तिथे टोल नाका आहे, तर त्या टोल नाक्यानंतर टी ब्रेक घेतला थोडासा आता. आणि आता डिस्टन्स कवर झालं आहे टोटल 96 किलोमीटर्स. आता डायरेक्ट नाशिकच्या आसपास, नाशिक इथनं राहिलं आता 120, नाशिकच्या आसपास मग ब्रेकफास्टला थांबायचं. आता रोड तसा मस्त आहे आत्तापर्यंतचा सगळा, आणि सकाळचा टाईम असल्यामुळे ट्रॅफिक नाही जास्त. सकाळचा म्हणजे आता तरी आता वाजून गेले 8 वाजून 5 मिनटं झालेले आहेत. आळे फाट्याला पोचलो आता. आळे फाटा इकडनं म्हणजे सिप्पीची आणि माझी लास्ट राईड, बरेच वर्ष झाले आम्ही सोबत राईड केलेली. रादर भेटलेलो पण बरेच वर्ष झाले. तर ती राईड आम्ही लास्ट राईड होती आमची, ती माळशेजची राईड होती सिप्पीची माझी. त्यानंतर आता राईड करतो सोबत. त्याला झाले असतील आता तरी 10 वर्ष होऊन गेले असतील. वा काय हायवे, मस्त रोड झाला आहे आता. आपण ह्याच्या वेळेसही आलो होतो मागं. कोणती राईड होती आपली, ती भंडारदरा. ज्यावेळेस मोबाईल तुटला होता त्यावेळेसही या रोडने आलो होतो आपण. एकदम चकाचक रोड आहे, डोंगर पोखरून रोड काढला आहे कडक. वेदर पण एकदम भारी आहे. 3 दिवस तरी ॲटलिस्ट
गरमीमध्ये दुपारच्या गरमीमध्ये राईड करावी लागेल. त्यानंतर मग जसे डोंगरामध्ये पोहोचेल, उत्तराखंडमध्ये पोहोचेल, त्यावेळेस कदाचित एक्स्ट्रीम थंडी पण फेस करावी लागेल दिवसाची. काहीतरी सीन झालेला दिसतोय हायवेवरती, ॲक्सिडेंट झालेला दिसतोय. हो हो हो, डोंट नो काय झाले एक्झॅक्टली, पण ॲक्सिडेंट झालेला आहे. काही सिरियस इंजुरी दिसत तर नाही, तो म्हणजे जरा घाबरलेला आहे. साईडला बसवलं आहे त्याला, जो बाईकवाला होता त्याला. नागपूर हा आय गेस समृद्धी हायवे आहे वरनं असं वाटते. हो वरती आता हे नक्कल गार्ड हे लूज झालं, हे बघा. त्याला जरा कसं कसं टाईट केलं आहे आता ह्याला अजून थोडंसं थांबलो की नाश्त्याला थांबलो की जरा टाईट करून घेतो अजून. आज बाय द वे तारीख सांगितली नसेल तुम्हाला तर मी आजची तारीख आहे 30 जानेवारी आणि आपला टोटल प्लॅन 12 ते 13 जानेवारीपर्यंत, 12 ते 13 फेब्रुवारीपर्यंत रिटर्न यायचा असा आहे. वाईन कॅपिटल ऑफ इंडिया नाशिकपासून साईडने आउटसाईडने रोड जातो हा, नाशिकला बायपास करून. राजे छत्रपती शिवराय श्रीमंत योगी चॅरिटेबल ट्रस्ट, छत्रपती शिवाजी महाराज की जय. रोड जर म्हटलं ना तर हा सिंगल लेन रोड आहे, पण काय मख्खन आहे रोड, म्हणजे स्मूथ रोड आहे, टार रोड आहे बेसिकली, मला जसा आवडतो तसा. आणि त्यातमध्ये म्हणतो ना आपण की सोने पे सुहागा, म्हणजे सगळी शेती वगैरे आजूबाजूला, त्यामुळे हिरवळ आहे, एकदम प्रसन्न वातावरण आहे रोडला. हे बघा काय मस्त ग्रीनरी, असं वाटते पंजाबमध्ये आलो आहे. काय फुल शेती सगळीकडं. तर आता इथं थांबलो होतो नाश्त्याच्या शोधात, तर हे दोन भाऊ म्हणले आम्हाला कॅमेऱ्यामध्ये घ्या, तर त्यामुळे यांना कॅमेऱ्यामध्ये घेतो आहे. काय नाव आहे? सोनवणे, सुदाम सोनवणे, जितेंद्र आव्हाड. ओके. आता कुठं निघाले तू? आता निघालो आहे आम्ही इंदोरला. इंदोरला चालले? हां. आता एक्झॅक्टली एरिया कोणता आहे माहीत नाही. हॉटेल शिवकृपा म्हणून आहे, तिथं थांबलो आहे. काय नाव आहे थांबा, ट्राय करतो गावाचं बघायचं. विंचूर गावाचं नाव आहे, विंचूर. आणि नाश्ता ॲज युजल मिसळ आहे. मिसळ थाळीचे म्हणायचं. सो खाऊन घेतो आता. येस, मिसळ खाल्लेली इथं हॉटेल शिवकृपा. आणि गावाचं नाव सांगितलं मग अशी ना तसं, विंचूर, लासलगाव. त्यामुळे इथं कांद्याचं भरपूर, आता आम्ही थांबलो होतो तिथं पण भरपूर कांद्याचं हे ट्रॅक्टर वगैरे ट्रॉल्या भरून जात होत्या. आहे का लासलगावचं मार्केट 5 किलोमीटर, आग्रा 910 किलोमीटर. चला जरा काही लोकांना फेमस करू थोडंसं. हे बघा, मान वाकडी करून गाडी चालवायची, काय गरज आहे. 2 मिनटं साईडला घेतलं, बोलणं केलं आपलं शिस्तीत, पण नाही. लहानपणी ट्रेनचं अट्रॅक्शन असायचं, म्हणजे जवळचे जे काही नातेवाईक आहेत, पुढं जायचं असेल तर त्यावेळेस रेल्वे गेट जर त्यांच्या ह्याच्यामध्ये येत असेल तर असं वाटायचं की ते रेल्वे गेट बंद असावं, नाही ट्रेन बघायला मिळेल. गिव्ह वे टू ॲम्ब्युलन्स. तर आता कसं, आता वाटतं की अरे देवा रेल्वे गेट लागले, आता परत वेळ होईल, नाही का, तर अशी फील घेते. टाईम का डिफरन्स आहे.
आता हे कॅमेऱ्यामध्ये किती दिसतोय माहिती नाही, समोरचा डोंगर कांद्याचा नाही, इथं म्हणतात कांद्याचा डोंगर का, कांद्याचा नाही. हे समोर दिसतोय तर बघा, वरती मंदिर दिसतंय कुठलं तरी, त्याच्यामागे एक सुळका दिसतोय कुठला तरी. आता हे मला नक्की नाही माहिती हे काय आहे किंवा जागेचं नाव काय आहे. पण कोणाला माहिती असेल तर सांगा कमेंटमध्ये. हे एवढा स्लो चाललाय, फोनवर बोलतच चाललाय. एकदम सेक्सी रोड आहे. इथे टार आहे, ट्रॅफिक नाही आहे, वर्क इन प्रोग्रेस आहे. असा ताजा रोड वाटते ना एकदम. मार्किंग पण चालू आहे, अजून मार्किंग पण नाही केलेलं. एवढा ताजा, एकदम फ्रेश. आता पोचलोय आपण मालेगावच्या जवळ. धुळे अजून राहिले 50 किलोमीटर आणि टाईम झाला आहे 12:38. चाळीसगाव फाटा मालेगाव तिथं आहे. आता थोडं ट्रॅफिक जॅम लागलेलं आहे आणि हेच बघा आता की 1:15 वाजलेत आणि ह्या ट्रॅफिकमध्ये थांबावं लागलं की मग जे गरमी होती आतमध्ये ना, आणि होतं काय की अगदी डोक्यावरचं पाणी घामाचं डोळ्यात गेलं की डोळे चुरचुरतात आणि ते पुसायची पण सोय नाही राहत, असं होतं. एक आपला सिप्पीला थोडासा क्रॅम्प आला होता, त्यामुळे थोडं पुढं गेलेलं परत आलेलो. आता ओके आहे. इलेक्ट्रॉल जरा पाजलं त्याला, आता टेन्शन नाही. जरा गरमी वाढली ना आता एवढ्यात परत, म्हणलं तसं मग हे ट्रॅफिकमध्ये हे. आणि ह्यात कसं होतं, हायड्रेटेड राहणं मग जरा मस्त होतं जरा, नाहीतर मग क्रॅम्प येत राहतात. चला आता राहिले 303 किलोमीटर. धुळे, आपलं धुळे नाही सॉरी इंदोर. धुळे 40 किलोमीटर. समोर चाललेला रायडर जरा पॅशनवाला थोडा क्युरियस होता की काय कुठं चालले काय वगैरे, तर त्याला सगळं सांगितलं. सरप्राईज झाला थोडा, तर त्याला जरा घेऊया बाईटमध्ये. यूट्यूब चॅनल आहे, इस पे आएगा. दुसरा टॉपअप करून घेऊ आता. तसं तर रेंज आपल्याकडे आहे 160ची अजून, पण शुभम भरून घेतो त्याच्यात, आता 100ची वगैरे राहिली असेल. म्हणलं आता आपण पण भरून घेऊ म्हणलं. तुम किधर जा रहे हो? धुले तक. किधर मालेगांव से निकले हो क्या? हो गया नाश्ता करके, हो गया नाश्ता करने के बाद 150 किलोमीटर मारा है. अभी डायरेक्ट खाना खाने के लिए रुकेंगे अभी, और 70-80 किलोमीटर बाद रुकेंगे. चलो चाय नहीं पिएंगे? चाय पीते हैं बाद में वैसा, अभी तो गर्मी. हाँ पिएंगे तो रोको कोई होटल में खाए. अच्छा लगेगा, देखते हैं. कहाँ दिल्ली तक है ना? हाँ धुले तक है ना, कोई होटल. क्योंकि अभी पंगा क्या है ना कि अभी इसमें जैकेट, इसमें गर्मी हो रही है, तो अभी चाय पीने का मूड वो लगता. हाँ रुकते पक्का. पक्का? यस. तो आहे मालेगावचा मित्र आपला, चालला आहे धुळ्याला. तर म्हणलं धुळ्याला पोचायच्या आधी माझ्याबरोबर जरा काहीतरी थंड वगैरे घेता का. म्हणलं ठीक आहे. तर आपण आत्ता चाललो आहे, आता धुळ्याच्या जवळ पोचलो आहे. 5 किलोमीटर आहे अलीकडं. आणि आपल्याला एक सोबत रायडर मला व्हिडिओमध्ये दाखवला, तोच हे जावेद. तर त्यांनी इन्सिस्ट केला मला कोल्ड्रिंक वगैरे पाजलं इथं आत्ता. थँक्यू जावेद. आणि आता हा धुळ्याला जाणार आहे, मालेगावपासून आलेला आहे. और क्या कहते हो? हाँ ठीक है, बढ़िया है साहब. आपको मालेगांव से मैं निकला था, आप मिले, जा रहा हूँ मैं भैया. आप अच्छी चला रहे, मतलब इतना कंप्लीट कर रहे. किशोर जावेद का सबसे अच्छा बात क्या था मालूम है? राइड करते ना हाँ स्पीड, जब भी स्पीड ब्रेकर आता था मैं ऐसा करता था. हाँ एक स्पीड ब्रेकर है, जावेद ऐसा कर रहा है. अरे वाह, एक्शन सीख गया है. जावेद सीख गया. आपको देख के जैसा मैं अरे लेकिन उसके अगले स्पीड ब्रेकर में जावेद दिखा, हाथ नहीं दिखाया, मैं चढ़ गया. एक एडवाइस दे दूंगा जावेद को, सिर्फ अभी इतना कर रहा है ना, सिर्फ हेलमेट तो एटलीस्ट पहन ले.
हाँ। ठीक है, नेक्स्ट राइड से, ठीक है, सेफ्टी फर्स्ट। चले। थैंक यू जावेद। एकदम दे ना. वाईड अँगलच केलं पॉईंट फाईव्ह. हां, तर आता धुळे क्रॉस करून थांबलेलो आहे आता लंचला थांबलो आहे तर गोविंद. आता टाईम झाला आहे जवळपास 3-5 झालेत आणि आपला डिस्टन्स बाकी आहे अजून 250 किलोमीटर जवळपास इंदोरचा. तर लंच करून घेतो आणि स्टार्ट करतो परत. काय दाखवतो तुम्हाला लंचला काय घेतलं ते. शुभम तो अकेला अकेले निकल जाता है, एकदम से 120 130 मार रहा है, गायब किधर है पता नहीं. बोल शुभम, कसं वाटतंय? काय ना, मस्त मजा येते. चालू आहे आपलं आरामात. शुभमला तर आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा बघितलं असेल राईड्समध्ये. सिप्पी आणि माझी जवळपास ही 12-10-11 वर्षानंतर सोबत राईड करत असला मी. ऑफिस का कॉल. ना बरं वाटलं पण झालं. आता जेवण करून घेतो, त्याचा ऑफिसचा कॉल आला आहे, नंतर बोलतो. बोलना पड़ेगा. सिप्पी भाई क्या बोल रहे हैं? कसं वाटतंय? बोलने का? कसं वाटतंय? एकदम बढ़िया, एकदम फर्स्ट क्लास. तुम लोगों का, तुम दोनों ने इतना हेल्प किया मेरा. मतलब अच्छा, मैंने जब वाइफ को बोला तो वो बोलती अरे दोनों को एक एक बड़ा बड़ा हाथ दो. मैंने बोला अभी नहीं, रात को देता हूँ. रात को हाथ देता हूँ उनको. बट नहीं रियली, मतलब ना जनरली सोलो किया है. हाँ. कभी ऐसे ग्रुप में ज़्यादा इतना लॉन्ग डिस्टेंस कभी किया नहीं है. हां, लेकिन अभी वो ट्रू ब्रदरहुड दिख के आता है यस. कि कुछ भी हो जाए, रुकने का, कितना भी दूर आगे निकल जाए, वापस आने का. मेक्स अ लॉट ऑफ डिफरेंस. बहुत अच्छा लगा. थैंक यू. थँक्यू, बाय. एकदम सात्विक लंच, पनीर भुर्जी, बटर रोटी आणि दाल. तर मस्तपैकी सात्विक जेवण केलं. पनीर भुर्जी, दाल तडका आणि रोटी आणि एनर्जीसाठी लाईम सोडा. आणि आता वाजले 4:04 झालेले, 04:04 आणि डिस्टन्स राहिलेला आहे 249. कोणती नदी आहे माहीत नाही, पण भरपूर पाणी आहे. फुल उथडी भरून वाहते फुल. इकडं मस्त छोटंसं टी ब्रेक घेतलं इथं. आता अजून 1:45 आहे इथून. मी साधारण 9 वाजतील पोचायला. चला म्हणतात ना, कंगाली में आटा गेला, तशी परिस्थिती आहे. ऑलरेडी बिहाइंड द टाईम चाललेलो आहे. त्यात पुढं बघितलं तर पुढं घाट टाईप आहे एक, आणि इथून तो जाम लागलेला आहे. जॅम. आता हा कारवाला एवढ्या कडेने चालला आहे, थोडंसं राईटला असताना तर इकडनं गाडी गेली असती. समोरचा सोनेट आहे, मला वाटतं त्याची काय माहिती. त्यांनी तेवढी कॉपच्यात घातली आहे ना. सोनेटच किया एवढ्या थोडं इकडनं गेलं असता आमच्या गाड्या गेल्या असत्या. आता त्यालाही जाता येत नाही आहे
आणि आम्हालाही जाता येत नाही आहे. आता आम्ही त्याला जाऊ देणार नाही. दबाव उसको दबाव. त्याने आपला रोड ब्लॉक केला तर आपण त्याचा करूया. हे बघितलं का पुढं दिसतंय का सगळं जाम आहे. अख्खा घाट आहे. मला वाटतं ना अख्खा घाट बऱ्यापैकी जाम आहे. कच्चा रोड आहे आणि काहीतरी झालेलं आहे असं वाटतंय. पलीकडे काहीतरी सीन आहे का काय असं वाटतंय. हो 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 काहीतरी गेली आहे. गाडी खाली गेलेली आहे. तिचं ते बाहेर काढायचं काम चालू आहे इथं. थोडं जवळ दाखवायचा प्रयत्न करतो मी. बघा ट्रक आहे बहुतेक. काहीतरी पोती घेऊन चाललेला तो खाली गेला आहे. हां इथनं. तर त्यामुळं रोडवरती क्रेन आहे आणि ट्रॅफिक इकडनं डायव्हर्ट केलेलं आहे. तरी म्हणलं का गर्दी एवढी गर्दी. आणि सगळं बघितलं ना मॅक्झिमम ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहे तिथं. सूर्यास्त झालेला आहे ऑलमोस्ट. आणि सिप्पीबाय समोर शुभम आणि आपण. तर अशा प्रकारे हिंदुस्तान का दिल देखो. यस हिंदुस्तान का दिल मध्य प्रदेशमध्ये आपण पोहोचलेलो आहे. आणि आता फक्त अजून एक टार्गेट राहिलेलं आहे. क्लीनेस्ट सिटी इन इंडिया इंदौर. बघा एरियल व्ह्यू बघा थोडा. ओ आता फुल नाईट मोड ऑन झालेला आहे. म्हणजे माहीत नाही आता म्हणजे कॅमेराचा नाही सॉरी बाहेर नाईट मोड ऑन आहे. कॅमेराचा माहीत नाही नॉर्मलच मोड आहे. आता कसं होतं माहीत नाही. त्यात नाईट मोड आहे पण मी आता ते बाईकवरती ऑन होते म्हणून काही केलं नाही त्याला एक. आणि टाईम झालेला आहे 6:32 आणि 108 किलोमीटर आम्हाला अजून जायचं आहे. म्हणजे कॅल्क्युलेट केलं होतं ते थोडंसं आम्ही आत्ताचा जो चहाचा ब्रेक होता तिथून आत्तापर्यंत मी सांगितलं मला वाटतं 170 काहीतरी जायचं होतं. आता जवळपास 100च म्हणायला लागेल. 180 जायचं होतं मला आठवत नाही आता. पण छान कवर केलं आहे एवढ्या ह्याच्यात. म्हणजे आता अंधार पडला आहे पण अगदीच तेवढा नाही आहे. थोडाफार उजेड आहे अजून. अजून एक अर्ध्या तासात काय सिच्युएशन होती. आता बघा प्रॉपर अंधार झालेला आहे. आता एका पुलावरती आहे. मोठा पूल आहे. पलीकडं पण एक पूल आहे. इकडनं एक पूल आहे. मोठं पात्र आहे नदीचं. आणि डिस्टन्स आपला आता अंधार तर म्हणजे 7:07 बरोबर 0707 झालेले आहेत. 70 स्पीड चालू आहे. खाली 77.7चा हे किती 7 आहेत त्यात बघा आता. 1 2 3 4 5 6 आणि आपला डिस्टन्स आता 90 किलोमीटर झाला राहिला आहे इंदोरला. किडे टच 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 आवाज येते क्लास त्याच्यावरती वायझरवरती ना फुल किडे टपक 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 येऊन टपकत आहेत. फाटली आहे. अशी हालत खराब झालेली आहे. फाटलेली आहे. फाटलेली आहे. आता राहिलं आहे 63 किलोमीटर. आणि आता वाजलेत किती टाईम काय झाला आता 8 वाजलेत. आणि आता पोचायला वाजतील 9:30 बहुतेक 9 9:30. म्हणजे गुगल मावशी तर तेवढंच सांगते. आता बघू एक्झॅक्टली किती टाईम लागतो इथे 63 किलोमीटर्सला. सो यस फायनली पोहोचलोय आपण इंदोरमध्ये. क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया.
आता म्हणजे सिटीमध्ये आपण जाणार नाही आहे, आपल्याला उद्या आग्र्याला निघायचं आहे, त्यामुळं आपण हायवेलाच कुठेतरी हा सेम रोड जातो आग्र्याला, तर त्यामुळं आपण ह्या रोडवरतीच कुठंतरी म्हणजे बघू म्हणजे म्हणण्यापेक्षा एक स्टे बघितलेला आहे रादर, सिप्पीने बुक केलेला आहे, तर तो इथनं आहे अराऊंड सांगतो बघा 27 किलोमीटर, आणि इंदोर सिटी आहे इथनं 14 किलोमीटर, हे आतमधल्या साईडला. इकडनं 1 किलोमीटर गेलो, 1-2 किलोमीटर नंतर मग आतमधल्या साईडला रोड आहे, तिकडं सिटी आहे. आता आपण बाहेरच्या बाहेरनंच पलटी मारणार आहे. आता आपल्या सरळ ह्याच रोडवरती आपलं कुठंतरी हॉटेल आहे, इथनं 27 किलोमीटरवरती. आणि टाईम झाला आहे आता 8:45, 8:42 प्रिसाइजली. आणि एवढे मोठे मोठे ढाबे होते ना आत्ता इथं रोड साईडला, दोन्ही साईडला हायवेला एकदम फुल चकाचक. पण आता आपलं जेवण उशिराच झालं आहे तसं म्हणायला, त्यामुळं. आणि आत्ता इथं थांबण्यात म्हणजे नाही का, लंचला थांबा, अजून परत चालवा, डिनरला थांबवा, नंतर परत चालवा गाडी, ते न करता पहिलं रूमवर जाऊन फ्रेश वगैरे होऊन जवळपास कुठंतरी खायला जाता येईल. सो लेट्स गो. बघू आता. नाईट राईड शक्यतो अवॉइड करतोच आपण, पण कधी कधी करावे लागते थोड्या डिस्टन्ससाठी. नाईट राईड इन द सेन्स कसं की बाबा आता हा डिस्टन्स इकडे पोचायचं आहे, तर तेवढ्यासाठी आता थोडंसं 1-3 तास गाडी चालवावं लागलीच, असा विषय आहे. आजची राईड म्हणजे पार्किंगमध्ये गाडी लावल्यावरती सांगतो सगळं, किती किलोमीटर झाले आज, काय झालं सगळं. चल